Hello student, welcome in a Sahaj Section YouTube channel. Student, today we are going to take 6th standard. Subject is a science. In that chapter number 1st, natural resources, air, water and land. So this chapter is already completed in your school. Then we have to take the complete exercise of this chapter. So let's start to this chapter exercise. Before taking question first, if you are new to this channel, please subscribe to the channel, and if you like the video, then press the like button. Question first. Fill in the blanks and rewrite the completed statement. तर ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरा आणि ते पूर्ण वाक्य लिहा असं सांगितलं आहे. The layer of ozone gas absorbs rays that come from the sun to the earth. म्हणजेच लेअर ओझोनचा हा जो लेअर आहे तो कोणते रेज ऍब्सॉर्ब करतो जे सूर्यापासून पृथ्वीकडे येतात. सो सी हिअर इज द आन्सर. द लेअर ऑफ ओझोन गॅस ऍब्सॉर्ब्स अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच UV रेज दॅट कम फ्रॉम सन टू द अर्थ. ते एक प्रकारचं आपल्या संरक्षण करत असतात. सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज निघतात ते पृथ्वीवर डायरेक्टली पोहोचू नयेत यासाठी ओझोनचा जो लेयर आहे हा आपल्याला संरक्षण करत असतो. क्वेश्चन बी. ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स पर्सेंट. आन्सर. ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स 0.3%. Question C. Both and constituents are present in the soil. So the answer, both biotic and abiotic, जैविक आणि अजैविक घटक they are present in the soil. मातीमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक हे दोन्हीही असतात. सेकंड क्वेश्चन. वाय इज इट सेड दॅट. असे का म्हटले आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन ए. द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अर्थ. तर याचं आपण मगाशीच बघितलं आहे उत्तर. तर आता त्याचं अगदी व्यवस्थित आन्सर काय आहे हे आपण बघू. द अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच UV रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्यांना हे जे UV रेज आहेत हे कसे आहेत, हार्मफुल आहेत. द ओझोन लेअर प्रेझेंट इन अ लोअर स्ट्रॅटोस्फिअर ॲब्सॉर्ब दिस UV रेज अँड प्रिव्हेंट देम फ्रॉम रिचिंग द अर्थ. तर ते हे जे UV रेज आहेत हा UV रोज स्ट्रॅटोस्फिअर या लेअरमध्ये जो ओझोनचा लेअर आहे हा हे ते ॲब्सॉर्ब करतात आणि पृथ्वीवरती डायरेक्ट जाण्यापासून ते वाचवतात. As a result, life on the earth is protected. Therefore, it is said that the ozone layer is a protective shell of the earth. Next question second. Water is a life. तर पाणी हे जीवन असं का म्हटलं आहे. See student, what the answer? Water is a good solvent and it dissolves many substances. The human blood is made of 70% water and the sap of a plant also contains a very high proportion of water. All the life processes, सगळे जे मानवी जीवन चालू आहे would not take place in the absence of water. पाण्याशिवाय मानवी जीवन चालू शकत नाही. Hence, without water, no living organisms can survive. पाण्याशिवाय कोणी जीवन जगू शकत नाही. Therefore, it is said that water is a life. Okay? So हे झालं या प्रश्नाचं उत्तर. Now, question C. Sea water is a useful even though it is a not potable. Or मध्ये प्रश्न विचारला. In what way is a sea water useful even though it is a salty?
तर समुद्राचं पाणी हे खारट असून सुद्धा ते कशा प्रकारे आपल्याला उपयोगात येतं. तर चला बघू याचं उत्तर. पॉइंट फर्स्ट, मेनी फिश अँड aquatic ॲनिमल्स लिव्ह इन अ सी वॉटर. तर बरेचसे भरपूर असे मासे किंवा पाण्यातील प्राणी आहेत हे समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात. द वॉटर फ्रॉम द सी इव्हॅपोर्ट्स टू फॉर्म क्लाउड विच ब्रिंग्स रेन्स. तर समुद्राच्या पाण्यापासूनच ढग निर्माण होतात आणि त्यापासूनच पाऊस पडतो. तर ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे. देन द सी वॉटर ऑल्सो हेल्प्स द लँड टू कूल ड्यू टू ब्रीज. देन द साल्ट अँड मिनरल्स आर ऑल्सो ऑब्टेन्ड फ्रॉम सी वॉटर. समुद्राच्या पाण्यापासूनच आपल्याला मीठ आणि इतर जे काही खनिजे आहेत ती मिळतात. देन कोरल्स अँड पर्ल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम सी ॲनिमल्स. मोती किंवा कोरल्स, शैवाल यासारखे जे आहे ते आपल्याला या समुद्रापासूनच मिळतात. Thus, sea water is useful even though it is not potable. ओके, सो असं आपण याचं आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट, तो स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतर कुठल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी नक्की कमेंट कळवा. So next is a third question. What will happen if? Question A. Microbes in a soil get destroyed. मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत हे पूर्णपणे नाहीसे झाले किंवा डिस्ट्रॉइड झाले तर काय होईल? See the answer. Microbes in the soil decompose dead plants and animal and convert it into humus. This humus supplies nutrients to the soil. तर जे झाडं कोलमडून पडलेली आहेत याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात, ते त्या झाडांना मातीमध्ये डिकम्पोज करण्याचा प्रयत्न करतात. झाडांच्या बरोबरच जे मेलेले प्राणी आहेत त्या प्राण्यांना सुद्धा मातीमध्ये डिकम्पोज करण्यासाठी हे मायक्रोब्स आपल्याला मदत करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर ती जी माती आहे या मातीमध्ये न्यूट्रिएंट्स किंवा त्यापासून त्या मातीमध्ये न्यूट्रिएंट्स जातात. नेक्स्ट, ह्युमस ऑल्सो इरिटेट्स सॉइल अँड फोल्ड वॉटर इन इट. इट मेक्स द सॉइल मोर फर्टाईल. आणि त्याच्यापासून माती जी आहे ही सुपीक बनते. इफ मायक्रोब्स आर डिस्ट्रॉइड, जर हे सूक्ष्मजीव सगळे डिस्ट्रॉइड झाले, ह्युमस विल नॉट बी फॉर्म्ड अँड द सॉइल विल नॉट बिकेम अ फर्टाईल, मेकिंग इट अनसुटेबल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर तशी जी माती आहे ती नासुपीक माती आपण म्हणूया, ती झाडांच्या वाढीसाठी उपयोगी नाही आहे. ऑल्सो डेड अँड डिकेइंग मॅटर विल ॲक्युमुलेट ऑन अ लँड. तसेच मृत झाडं, मृत प्राणी हे जमिनीवरती किंवा आपल्या या परिसरात तसेच्या तसेच राहून जातील जर हे मायक्रोब्स नसतील तर किंवा ते डिस्ट्रॉइड झाले तर. Question B. The number of vehicles and factories in your surrounding increases. So this is the answer. First point, vehicles and factories are the major cause of air pollution. Second, they release harmful gases like carbon dioxide, carbon monoxide and sulfur dioxide into air. तर ज्या गाड्यांच्या मधून जे धूर बाहेर पडतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे घातक गॅसेस जे आहेत हे बाहेर पडतात. These pollutants are harmful to the environment and to the people living in the surrounding area. तर ते आपल्यासाठी फार घातक आहेत. Hence, if the number of vehicles and factories in our surrounding increases, the air pollution will also increases. Question C. Total supply of potable water is finished. Answer. Point first, water plays a very important role in the survival of living organisms. Then second, all living things are dependent on water. Third point, a very small quantity of water is potable
and can be used for drinking. All bodily functions are regulated by water. Therefore, if total supply of potable water is finished, plants and animals will not survive and there will be no life on the earth. जर पाणी नसेल तर पृथ्वीवरती जीवन सुरूच राहणार नाही. क्वेश्चन 4. मॅच द फॉलोइंग. तर हा क्वेश्चन खूप सोपा असतो. याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी दोन दिलेले आहेत. बघू याच्यामध्ये फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड मायक्रोब्स. तर ग्रुप बी मध्ये दिलेला आहे जनरेशन ऑफ सॉइल, रेन, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन अँड कंबशन. ओके, देन आता याच्यामध्ये बघा आपण या व्यवस्थित पेअर हे मॅच केलेले आहे. कार्बन डायऑक्साईड प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन, oxygen combustion, water vapor rain, and microbes generation of soil. So chalo friends, next one is a fifth question. Name the following. In that question A, constituents of biosphere. Answer: atmosphere, hydrosphere, lithosphere, and all living things on the earth. Question B, biotic constituents of soil. Answer: microbes, worms, insects, burrowing rodents like rats, mice, roots of trees and plants. Next, C question, fossil fuel. In that, crude oil from which we get kerosene, petrol, diesel, paraffin wax and tar. Question D, inert gases in air. Is that neon, argon, helium, krypton and xenon. Question E, gases that are harmful to ozone layer. Chlorofluorocarbon and carbon tetrachloride. Question 6, true or false. A, land and soil is the same thing. So the answer, this statement is the false statement. Land consists of stones, soil and big rock. B question, the water in the lake is called groundwater. So this statement is the false statement. Water trapped below the ground over the bedrocks is called as the groundwater. जमिनीच्या खाली, जमिनीच्या थराच्या खाली जे पाणी सापडलं जातं त्याला ग्राउंड वॉटर असं म्हटलं जातं. Next, C. It takes about 1,000 years to form a 25 centimeter thick layer of a soil. So this statement is also false statement because it almost take around 1,000 years to form only 2.5 centimeter thick layer of a soil. Here they give a 25 centimeter, but what, only 2.5 centimeter thick layer of soil it requires to take thousands of years. D. Radon is used in a decorative lights, and this statement is also false statement because neon is used in a decorative lights. Now next one is the seventh question. Answer in your own words. In that question A, explain with the help of the diagram how soil is formed. See student, what answer? First point, the soil on the land is formed by a natural process. Then second point, this abiotic component of soil are supplied through the weathering of a bedrock. Third point, due to heat, cold wind and rain, the bedrock breaks down into pieces. Fourth, stones
sand, and soil are form these pieces. Fifth, microbes, worms, insects, rodents, and roots of trees growing on the land help in a weathering of rocks. This process is slow, continuous, and it takes 1,000 years to form 2.5 centimeter thick layer of natural dye to mature soil. And त्याच्यासाठी ही आहे डायग्राम. Abiotic constituents. Abiotic wind, rain, heat, cold. Biotic मध्ये microbes, rodents, roots of plants. Then it makes a bedrock, then stones, then sand, and then soil. Question B. Why is there a shortage of water even though it occupies about 71% of Earth's surface? Answer. First point. 71% of Earth's surface is covered with the water, of which 97% is salty water present in the seas and oceans, and 2.7% water is available as a groundwater, ice, and in other forms. Only 0.3% water is available as fresh water, which can be used for drinking. All the living organisms require water to drink. The water is used in the industries and also for farming. Next, fourth point, due to increasing population and uncontrolled uses, we experiences shortage of water. Then C question. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. What are the various constituents of air? Write their uses. Answer. Air contains gases like oxygen, carbon dioxide, nitrogen, inert gases, water vapor, and dust particles. The uses of constituents of air are as follows. First, C. So याच्यामध्ये हा आपण चार्ट दाखवलेला आहे. गॅसेसमध्ये नायट्रोजन, प्रपोर्शन इन ॲटमॉस्फिअर, तर वातावरणामध्ये त्याचं प्रमाण आहे 78%. तर त्याचे युजेस इथं दिलेले आहेत. हेल्प्स इन अ बिल्डिंग्स नेसेसरी प्रोटीन्स, इन प्रोडक्शन ऑफ अमोनिया, एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. हे झालं नायट्रोजन गॅसचे उपयोग. देन ऑक्सिजन 21% आहे, युज्ड इन अ कंबशन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन, आपल्या श्वासोश्वासासाठी आणि ज्वलनासाठी या ऑक्सिजनचा यूज केला जातो. देन नेक्स्ट आता कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे, युज्ड इन अ फायर एक्झिक्युशन अँड युज्ड इन अ प्लांट फूड प्रिपरेशन. देन इनर्ट गॅसेस जे आहेत ते 0.9% आहेत. त्याच्यामध्ये ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन हे आहेत सगळे इनर्ट गॅसेस. तर याचे युजेस कशामध्ये होतात? इलेक्ट्रिक बल्बसाठी, युज्ड इन एअरशिपसाठी, स्ट्रीट लाईटसाठी, फ्ल्युरोसेंट ट्यूब्स ज्या आहेत त्याच्यासाठी आणि फ्लॅश फोटोग्राफीसाठी या इनर्ट गॅसेसचा यूज होतो. नाउ अदर कॉन्स्टिट्युएंट्स लाईक डस्ट अँड वॉटर वेपर, तर धूळ आणि धुकं जे आहे ते किती आहे? 0.7% आहे. सो यूज्ड टू फॉर्मेशन ऑफ क्लाउड, फॉग, ड्यू एक्सेट्रा, दवबिंदू किंवा ढग हे तयार होण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच स्प्रेड सनलाईट इन ऑल डायरेक्शन, तर याचा मेन यूज आहे तो आहे सूर्यप्रकाश जो आहे ह्या सगळ्या दिशांनी पसरवण्याचं काम थ्रू या डस्ट अँड वॉटर वेपर थ्रू केलं जातं. Next, T question. Why are air, water, and land considered to be valuable natural resources? And this question is an important question. So I here write important.
because this question is previously asked in a exam for a 2 marks. Answer: the various components of air help and support the growth of living organisms. Then next, nitrogen is used to make proteins, oxygen is used for respiration, carbon dioxide is used to make food by plants. Similarly, land supports growth of terrestrial plants and animals. It provides important minerals to plants and also to human beings. It is the shelter for worms, insects, and rodents and supports their growth. Plants also cannot survive without land. जमीनच नसेल तर वनस्पती त्याच्यावरती जगू शकत नाहीत. Water is a necessary for carrying out all life processes in the living organisms. पाण्याशिवाय ते जगू शकत नाहीत. And without water, there will be no life on the earth. Hence, land, air, and water are considered valuable natural resources. ओके, तर असं याचं आपण आन्सर दिलेलं आहे. सो स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय बाय.